पुणे वाहतूक पोलीस गेली 2 वर्षे कुठलेही इव्हेंट असेल, म्हणजे गणपती असेल, वारी असेल, त्यासाठी AI कॅमेऱ्याचा वापर करतात. यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे याच AI कॅमेऱ्यांनी फेस काउंटिंग केले गेले, म्हणजे नेमके किती वारकरी इन पॉईंटला, मग इकडं दापोडी असेल, बोपोडी असेल, किती वारकरी इन झाले शहरामध्ये. कारण यंदा पाऊस पडला होता, त्यामुळं आळंदी आणि देहूला वारकरी जाऊ नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं. त्यामुळे ती संख्या खरंच इथं रिफ्लेक्ट झाली का गेल्या वर्षी तुलनेत, आणि जाताना आणि चोर कसे पकडले गेले या कॅमेऱ्याच्यामधून फेस ट्रॅकिंग, हे सगळं माहिती आपल्याला स्वतः मनोज पाटील सर देणार आहेत. ते नेहमी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात सगळ्या पोलिसिंगसाठी, चोर पकडणे. सर, स्वागत तुमचं जी24 हे जरा डेमोसह आम्हाला समजून सांगा प्रेक्षकांना, याचा कसा फायदा होतोय तुम्हाला सगळ्याचा. आपण याच्यामध्ये बघाल की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण मोजतोय, आणि हे ज्या वेळेला येतात आणि त्यापैकी काही परत जातात तर ते मायनस सुद्धा होतं. म्हणजे येणाऱ्या लोकांची संख्या आपण घेतो. आता आपण बघू विश्रांतवाडीला मागच्या वर्षी काय परिस्थिती होती. तर बघा, मागच्या वर्षी विश्रांतवाडीला साधारण 2,70,000 भाविक आले होते किंवा वारकरी आले होते, आणि यावर्षी जर तुम्ही आकडा बघितला तर 1,95,000 होते. याचा अर्थ माननीय मुख्यमंत्री महोदय आणि ज्ञानेश्वर माऊलींची जी समिती आहे त्यांनी जे आव्हान केलं त्याला पुणेकरांनी आणि महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी याला खूप प्रतिसाद दिलाय. त्यामुळे यावेळेला आळंदीतून नाही निघाले लोक, मोठ्या प्रमाणावरती गर्दी FC रोड, लक्ष्मी रोड या रस्त्यांवरती झालेली आपल्याला दिसते. म्हणजे जवळपास 1,00,000 वारकरी दिवाळंदीत गेलेच नाही यावेळेस प्रस्थानाला. बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि जाताना जर तुम्ही बघितलं तर पाऊस नव्हता, क्लिअर दिवस होता. मागच्या वर्षी साधारण एका पॉइंटला 2,60,000 लोक होते, तर यावर्षी त्याच पॉइंटला साधारण 3,08,000च्या आसपास लोक होते. म्हणजे जाताना गर्दी ही साधारण 10 ते 15% वाढलेली आहे. आता ही आकडेवारी जेव्हा पोलिसांना मिळते त्या पद्धतीनं आपण मागच्या वर्षी सुद्धा केलं होतं. आम्ही आमच्या बंदोबस्ताचं नियोजन त्याप्रमाणे करतो. म्हणजे काय व्हायचं की आम्ही बंदोबस्त आमचा 3 वाजता लावायचो, आणि असं लक्षात आलं की 3 वाजता तर बरेचसे वारकरी रस्त्यावरती असतात. तर त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं यावेळेला की बंदोबस्त आमचा रात्री 10 वाजल्यापासून लावला. त्यानंतर दुपारच्या वेळेला साधारण 11 ते 1-1:30 वाजेच्या दरम्यान थोडासा पिरियड असायचा ज्या पिरियडमध्ये संख्या कमी व्हायची. आम्ही तो पिरियडचा वापर करून आमच्या जे ड्युटी शिफ्ट करायच्यात ते त्या पिरियडमध्ये केल्या. या व्यतिरिक्त जी वाढ झालेली आहे वारकऱ्यांची जाणाऱ्या दिवशी, तर त्यावेळेला आम्ही एक्स्ट्रा बंदोबस्त, मग वडकी असेल किंवा सोलापूर रस्ता असेल, या ठिकाणी अधिक जो आमचा रिझर्व्ह बंदोबस्त होता तो आपण तिकडे त्या ठिकाणी पाठवला. त्यामुळे AIने जे काही हेड काउंट केले किंवा व्हेकल काउंट केले याचा फायदा बंदोबस्ताच्या नियोजनामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं झाला, आणि मला वाटतं पुढच्या वर्षी सुद्धा याचा फायदा होईल. आता मला सांगा, तुम्ही AIच्या माध्यमातून हेड काउंट ज्याला आपण म्हणतो ते कसं केलं, आणि वाहनांची संख्या कशी मोजली? AIच्या कॅमेऱ्यातनं पहिल्यांदा मला वाटतं हे होतं ना. बरोबर आहे. आपण मागच्या वर्षी हा प्रयोग केला होता पहिल्यांदा, तर त्याच्यामध्ये हेड काउंट, व्हेकल काउंट ही सगळी माहिती आम्हाला मिळालेली आहे. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती AI कॅमेरा हा नंबरिंग कसं बघा, फेस दिसतं. याच्यामध्ये जे जाणारे लोक आहेत त्याचं एक हे रॅन्डम नंबरिंग आहे, आणि या नंबरिंगच्या आधारे आता काही लोक परत पण जाताना दिसतात, त्याला ते तोपर्यंत ट्रेस करतंय जो परत पूर्ण जात नाही. आणि या प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या पद्धतीनं प्रत्येक माणूस ओळखून त्याला वेगळं आयडेंटिफिकेशन करून मग हे आकडे वाढत जातात. सो मिनिटाला किती लोक होते, तासाला किती लोक होते, दिवसभरामध्ये किती होते, हे सगळे आकडेवारी आपल्याला. त्याच्यात समजा काहींचे फेस सारखे असतील, काहींनी चेहरा, मग कसं? नाही, यामध्ये ती व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला पूर्ण ट्रेस करतं. सो तो व्यक्ती मागं गेला, पुढं आला, तर त्या व्यक्तीला एकदा टॅग केला की त्याच्याबरोबर AI त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याला ट्रेस करत, अगदी थोडक्यात एकदाच टॅग होतो. अगदी बरोबर आहे. हे रिपिटेशन होणार नाही यासाठी याच्यामध्ये प्रॉपर पद्धतीनं वापर करण्यात आला. एक्झॅक्ट फिगर ह्यावेळेस आपल्याला वारकऱ्यांची मिळाली. मला वाटतं खूप अप्रॉक्सिमेट आणि बऱ्यापैकी 95% जास्ती याच्यामध्ये क्रेडिबिलिटी आहे, आणि हा आकडा तसा त्या मानानं चांगला पद्धतीने येतो. आम्ही याच्या ट्रायल्स अँड टेस्टिंग अनेक वेळा घेतल्या होत्या, आणि मग त्याच्यानंतर फायनली ही सेटल झाली सिस्टीम. आता ही क्रेडिटेबल आहे असं नक्की पहिल्यांदा सगळं होतं. अगदी बरोबर. आता हे झालं फेस काउंटिंगचं. चोर पकडण्यासाठी, वारीतले चोर ज्याला आपण पंढरीचे चोर म्हणतो, ते पकडण्यासाठी कसा फायदा झाला? म्हणजे यामध्ये आमच्या कंट्रोल रूममध्ये जे आमच्याकडे कॅमेऱ्याचे फीड येतात त्यामध्ये पुण्यात वारीच्या कालावधीमध्ये जे चोऱ्या येणारे लोक आहेत यांचे ते रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहे, या सगळ्यांचे फेस आपण त्याच्यामध्ये भरले होते. आणि जसं असं दिसेल बघा, इथे थोडका चेहरा दिसतोय, पण या चेहऱ्यावरून
त्यांनी ती व्यक्ती आयडेंटिफाय केली, तिचं रेकॉर्ड आहे असं आयडेंटिफाय केलं आणि आपण आता बघाल की ते clear आहे. क्लिअर फोटो क्लिअर आला आणि पुन्हा आम्ही व्हेरीफाय पण केला. म्हणजे या माध्यमातून जवळजवळ साधारण 100च्या आसपास चोर लोक पकडले. आयडेंटिफाय झाले. यापैकी साधारण 74 लोकांना ताब्यात घेण्यामध्ये क्राईम ब्रँच पुणे आमचे हो. गौर आणि त्यांची टीम होती ती यशस्वी झाली. या लोकांना आम्ही ताब्यात घेतलं, यांना वारी झाल्यानंतरच सोडलं. त्यामुळे मग कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही. तरी सुद्धा त्यांच्याकडनं काही प्रकार झालाय काय याची शहानिशा ही यादी आहे सगळी रेकॉर्डवरची, बरोबर. अगदी बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की फेस मॅच किती टक्के आहे. सो ज्याचं फेस मॅच व्हॅल्यू जास्ती आहे ते क्लिअर होतं. मला वाटतं ही एक रिलायबल पद्धतीची सिस्टीम आहे. याचा वापर रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांनी यापुढे वारीत येऊ नये, आलं तर लगेच आयडेंटिफाय होऊन पकडलं जाणार. अगदी बरोबर आहे. म्हणजे यंदा तसे 74 पकडले. पोलिसांच्या नजरेतून तुम्ही निघणार नाही आणि एआयच्या नजरेतून तर निश्चितच तिसरा डोळा आपण सीसीटीव्ही म्हणतो, पण यावेळेस एआयच्या डोळ्यात सगळे पकडले गेले सगळे चोर. अगदी बरोबर आहे. त्याचं चोरीच्या प्रमाणात मग कमी झालं असेल. हो हो अगदी बरोबर. त्याचा परिणाम झाला की त्याच्यामुळे चोऱ्याचं प्रमाण यावेळेला कमी झालं आणि त्याचा फायदा वारी सुरक्षित होण्यामागे, तर कुठलाही गुन्हा न घडण्यामागे याचा आम्हाला निश्चित एआयचा फायदा झाला. आता हे झालं हेड काउंट किंवा वाहन काउंट, पण ही सगळी टेक्नॉलॉजी आता यंदा वारीत सक्सेसफुली तुम्ही वापरली. गणपतीत याचं काही नियोजन आहे का पुन्हा? कारण पुण्यात गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. बरोबर आहे. आता ही ट्राईड अँड टेस्टेड आणि रिलायबल अशी जी सिस्टीम आहे त्याचा वापर गणेशोत्सवामध्ये तर होणारच आहे, पण इतर सणांमध्ये, इतर बंदोबस्तामध्ये सुद्धा होऊ शकतो. तर हे होते मनोज पाटील सर. यांनी आपल्याला एआयच्या कॅमेऱ्याचा पोलिसिंगसाठी कसा फायदा होतो ते तर सांगितलंच, प्लस हे असे रेकॉर्डवरचे चोर पकडण्यासाठी कसा फायदा होतो हे अगदी सप्रमाण दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे इथून पुढं चोरांनो शक्यतो वारीच्या गर्दीत दिसू नका. दिसलं का एआय तुम्हाला बरोबर टिपेल आणि पोलिसांच्या हातात तुम्ही अलगद सापडाल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदेजी, मीडिया पुणे.